कोकणामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ, नारायण राणेंसाठी धडाडणार. महायुतीसाठी राज ठाकरेंची पहिलीच सभा. राज ठाकरे सभेत नेमकं काय बोलणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष. जलील यांनी खैरेंना नमाज पडायला नेलं पाहिजे. संजय शिरसाट यांची चंद्रकांत खैरेंवर टीका. तर मुस्लिमांना नमाज पडा सांगणं चुकीचं नाही. अंबादास दानवेंचं शिरसाटांना प्रत्युत्तर. समोरे कोण कोणाला गाडतोय ते पाहूया. नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना थेट इशारा. महायुतीच्या रॅलीतील मारामारीवरून जुंपली. गुंडांना तुरुंगातून सोडून त्यांचा वापर राजकारणासाठी केला जातोय. राऊतांची टीका. तर राऊत नावाचा गुंड लवकरच जेलमध्ये जाणार. शिरसाटांचा पलटवार. उदयनराजेंना निवडून द्या मग नितीन पाटलांना देखील खासदार करतो. अजित पवारांनी प्रचार सभेतून साताऱ्यातील मतदारांना दिलं आश्वासन. आदित्य ठाकरेंनी घेतली सदानंद कदमांची भेट. खेडमधील साई रिसॉर्टमध्ये घेतली भेट. सदानंद कदम यांच्यावर ईडीकडून कारवाई. पुढचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असतील. धाराशिवमध्ये तानाजी सावंतांचा मोठा दावा. तर सावंतांच्या दाव्यामुळे महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता. लोकपालांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करा. सलमान खान गोळीबार प्रकरणी थापन कुटुंबियांची मागणी. मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केली याचिका. राहुल गांधींनी प्रज्वल रेवण्णांच्या प्रकरणी लिहिलं महत्त्वाचं पत्र. दोषींवर कारवाई करून पीडितांना सर्व प्रकारची मदत करण्यात यावी. राहुल गांधींची पत्रातून मागणी. बँक चालवता की राजकारणाचा अड्डा. अभिजित पाटील प्रकरणावरून जयंत पाटलांची टीका. माहेरी किती दिवस राहणार, किती दिवस लुडबुड करणार. भाऊबीजला बहिणीला सोन्याची साडी घेऊ. बारामतीमधील सुनेत्रा पवारांच्या प्रचार सभेत जानकरांची टोलेबाजी. 4 लाखांपेक्षा जास्त मतांनी रावसाहेब दानवे विजय होणार. कार्यकर्त्यांनी व्यक्त केला विश्वास. विजय. वंचित बहुजन आघाडीचे धुळ्याचे उमेदवार अब्दुल रहमान यांचा अर्ज बाद. अर्जात कोणत्याही त्रुटी नसताना अर्ज बाद केल्याचा रहमान यांचा आरोप. अजित पवारांच्या सभास्थळी कार्यकर्ते गाढ झोपेत. साताऱ्याच्या वाईमधील महायुतीच्या सभेतील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. वंचितच्या उत्कर्षा रुपवते यांनी खांडेश्वराचं घेतलं दर्शन. पदाधिकारी आणि मतदारांच्या उपस्थितीमध्ये नारळ वाढवत केला प्रचाराचा शुभारंभ. पुण्यामध्ये व्हीआयपीएस ग्रुपवर ईडीची छापेमारी. 100 कोटींच्या पॉन्झी घोटाळा प्रकरणात कारवाई. तर नरे आंबे गावात ईडीची मोठी छापेमारी. बुलढाण्यामध्ये समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता. भारतीय हवामान विभागाचा इशारा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.